जानकी जीवन स्मरण जय जय राम. आज आता आपलं चौथं सूत्र आहे. चौथं सूत्र असं आहे, यल लब्ध्वा पुमान अमृतो भवति तृप्तो भवति. यल लब्ध्वा पुमान सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति. सूत्रामध्ये सुरुवात यल लब्ध्वा केली. यत हे नपुंसकलिंगी आहे. त्यांनी म्हटलं असताना या संस्कृतामध्ये तर हे स्त्रीलिंगी आहे. तर यत म्हटले याचा अर्थ भक्ती मिळाल्याने नाही, लब्ध्वा म्हणजे प्राप्त झाली, लभ लाभ आपण म्हणतो ना. तर यल लब्ध्वा म्हणजे भक्तीचं जे लक्षण सांगितलं, परम प्रेम रूपा, ते परम प्रेम ज्याला मिळालंय तो, ईश्वराचं प्रेम ज्याला मिळालंय तो. ईश्वराचं प्रेम परम का? बाकीची सर्व प्रेमाचे जे प्रकार आहेत ते शांत आहे, ते मृत्यू सहित आहे, ते अमृत नाही. शांत आहे म्हणजे मर्यादित आहे, फायनाईट. अमृत जे आहे ते अनंतच असलं पाहिजे. म्हणून अनंत प्रेम ज्याला मिळालं त्याला काय होतं? सिद्ध होतो, तो सिद्ध होतो, अमृत होतो आणि तृप्त होतो. एक एक लक्षण असं अप्रतिम आहे. सत्पुरुषाचंच लक्षण आहे, भक्ताचं लक्षण आहे असं आपण म्हणू. सत्पुरुषापेक्षा सिद्ध, सिद्ध हा शब्द सिद्ध धातूपासून आहे. सिद्ध म्हणजे तयार होणे, पक्व होणे, तयार होणे, उपयोगाला जरूर जेवढी त्याची अवस्था पाहिजे तेवढी होणे. उदाहरणार्थ, एक पाहुणा आला आणि जेवायचंय, बाईने स्वयंपाक तयार केला, तर स्वयंपाक सिद्ध झाला असं म्हणतात. किंवा एखाद्या माणसाला बाहेर जायचंय, त्याला कपडे घाला, मी सिद्ध आहे म्हणजे मी तयार आहे. मला एक सहज गोष्ट आठवली गमतीची. एकदा नागपूरला काँग्रेस होती, तेव्हा एक दिवशी सकाळी काही व्हॉलंटियर लोकमान्यांना त्यांच्या शिबिरामध्ये बोलवायला आले. तेव्हा हे लगेच 2 मिनिटात अक्षरशः तो त्यांचा अंगरखा, पेशवाई अंगरखातला पगडी घालून तयार काठी घेऊन. तर बाळासाहेब खापर्डे होते त्या तंबूमध्ये. तेव्हा त्यांचं म्हणजे ते पॅन्ट घाला, कोट घाला, तो पटका बांधा आणि मग बूट बीट घालून तयार. तेव्हा लोकमान्य म्हणाले, मी सिद्धच आहे, तर साहेब तयार आहे त्याला मी काय करू म्हणा. सिद्ध शब्द असा, याला रामकृष्णाने फारच अप्रतिम उदाहरण दिले. याच्यापेक्षा उदाहरण चांगलं देता येणार. तुम्ही तांदूळ वैरले म्हणजे पाणी गरम आहे, उकळत त्याचा, आता तांदूळ वैरले, तर वैरलेला तांदूळ जर बाहेर काढला तर त्यात कणी असते. भिजलेला असतो तांदूळ, तो कणी असते, त्याला तुम्ही दाबलं तर कणी निघेल. तो शिजला की कसा नरम होतो. तर म्हणले भक्त सिद्ध होतो म्हणजे असं नरम होतो. अंतःकरण लोण्यासारखं मऊ होतं. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणाले, मऊ वेणा आहुरी आम्ही विष्णुदा. जिकडून तुम्ही त्याला दावा तितके मऊ. अंतःकरण खरोखरच त्याचं इतकं मृदू असतं की बोलायची सोय. त्याला काहीही दुःखाचं, दुसऱ्याच्या दुःखाचं सहन होत नाही. स्वतःबद्दल तो कठोर असतो, पण दुसऱ्याबद्दल तो हा. आता इथे सिद्ध होतो म्हणजे काय होतं? हा तांत्रिक शब्द आहे, टेक्निकल शब्द. माणसाचे आतापर्यंत निर्णयाचं वर्गीकरण झालेलं आहे. अगदी अलीकडे तुम्ही सांगितलं आपल्याला 3 तऱ्हेचं आहे. मानसशास्त्रामध्ये असतं. एक तिने खाऊन पिऊन मजा करणार,
बरं का. त्यांना जीवनात काही नाही, स्थूल शरीर असतं, खाणंही त्यांचं असतं आणि कमरेचा भाग मोठा असतो. म्हणजे खाल्लेलं भात गेलं पाहिजे ना तेवढं, नाही का, जागा तर पाहिजे असे. दुसरे असतात ते शरीर कमावलेले असतात, असे आणखी नाही पण व्यवस्थित शरीर गठीत असत. आणि तिसरे आमच्यासारखे असतात, खारीक वाळते तरी, बरं का. याला स्थिर पुरवतो नाही, त्यांची बुद्धी चालते, बाकीचं शरीर पाहू नका. दुसरे पहिले जे असतात ते व्हिसेरोटोनिक म्हणतात. व्हिसेरा म्हणजे हा भाग, हा स्थूल. दुसरे असतात ते सोमॅटोटोनिक, ते व्यवस्थित असतं. तिसरे सेरिब्रो, सेरिब्रो म्हणजे मेंदू, सेरिब्रो अगदी अलीकडे तुम्ही नाही ना. त्याच्या आधी युरोपमध्ये एक वर्गीकरण केलं युंग नावाच्या शास्त्रज्ञाने, एक्स्ट्रोव्हर्ट आणि इंट्रोव्हर्ट, एक बहिर्मुख आणि दुसरे अंतर्मुख. इंट्रो म्हणजे आत, इंट्रोव्हर्शन असं म्हणतात, एक्स्ट्रो म्हणजे बाहेर. सांख्याने त्याचं वर्णन 3 प्रकारे, सत्व रजतम असं सांगेल. सात्विक माणूस आहे, रजोगुणी आहे, तमोगुणी आहे, हे सांख्याने. वेदांताचं वर्गीकरण 4 केले, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सुखी. हे वेदांताचे त्याचे आढळेल. बद्ध आणि मुक्त किंवा सिद्ध हे बरोबर 2 टोकं आहे. बद्ध म्हणजे कोण? हे जग खरं आहे, मी खरं आहे, माझी माणसं, पैसा, अडका सगळं खरं आहे, मी या जगात भोग भोगायला आलेलो आहे आणि जगातून जेवढा स्वार्थ मला साधता येईल तेवढा स्वार्थ मी साधतो. हा बद्ध याचा अर्थ बांधलेला. त्यांचा अर्थ असा आहे, या जगामध्ये जे भोग आहे त्या भोगाच्या वासनांनी जो बांधलेला आहे तो बद्ध. आणि सिद्ध, या बंधनातून जो मुक्त झाला तो सिद्ध. त्यात सुद्धा आणखी असं आहे, भगवंताच्या दर्शनाला जो तयार झाला तो सिद्ध. त्याने म्हणजे वासना सर्व निर्मूल झालेली. समर्थांची जो बोली आठवते, निशेष वासना रहित ऐसा तो विरळा संत. संत खरे, पण त्यात सुद्धा वासना निशेष नाहीशी झालेल्या अशी फारच दुर्मिळ म्हणा. जयाचे अक्षयी मत त्याचं मत निराळा, तो सिद्ध. सिद्ध म्हणजे तांदळासकट तयार झाला, आता भगवंताने घेऊन टाकायला तयार झाला, अशा प्रकारे. मधले जे 2 आहे तो मुमुक्षु. मुमुक्षु शब्दाचा अर्थ मोक्षाची इच्छा असणारा तो मुमुक्षु. तसं जिज्ञासू म्हणजे ज्ञानाची इच्छा असणारा जो जिज्ञासू, तसा मोक्षाची इच्छा असणारा तो मुमुक्षु. मोक्षाची इच्छा काय? प्रपंच सुखाचा नाहीये. कितीही अनुकूलता असो, पैसा, अडका, घर, दार, माणसं, प्रकृती आपल्या मनासारखं घडत. मग दुःखाची जर जाणीव झाल्याबरोबर दुःख तर नको आहे, मग दुःख सोडण्याचा काही मार्ग आहे का, हा विचार त्याच्या मनात यायला लागला. तो मुमुक्षुमध्ये मी 2 भेद करतो. एक, ज्याला दुःखमय आहे प्रपंच ही जाणीव झाली तो, आणि मग मार्ग शोधायला लागला तो. दुसरा, मग तो संतांच्याकडे जातो, ग्रंथ वाचतो, काही करतो, पण त्यातून सूत्र पाहिजे बुवा, काहीतरी केलं पाहिजे. आजपर्यंत वाया घालवलं सगळं आयुष्य, तर काय करावं. तो मुमुक्ष कसा आहे, त्याला जाणीव झाली आहे जीवन अपूर्ण आहे, पण अजून पुढे गेलेला नाही. मग संतांकडे जाऊन किंवा ग्रंथाच्या आधारानं जो काहीतरी मार्ग आक्रमण सुरुवात करतो तो साधक. साधक नाही ते ध्येय ठरतं. ध्येय ठरल्याबरोबर आता हा मार्ग आहे चला, म्हणून की नाही आपल्या लोकांना पटत नाही, पण मी अनुभवाने सांगतोय आपल्याला, आपलं ध्येय ठरलेलं. तुम्ही कशा करता जगता स्वतःची विचार करा. आपण समजा असा एक मनुष्य घ्या की ज्याचा प्रपंच व्यवस्थित मार्गाला लागलेला आहे, मुळबाळ व्यवस्थित आहेत, सगळं मार्गाला लागलेलं आहे. त्याला तुम्ही विचारा आता मी कशा करता जगतो. अगदी भजन पूजन करणारा, अनुग्रह घेतलेला, सगळं अगदी देवाचं करतो ज्याला आपण म्हणतो ना तो, त्याला विचारा
की तुझ्या आतून असं तुला वाटतं का की मी देवाकरता जगतोय? नाही. जोपर्यंत ध्येय ठरलेलं नाही आणि ध्येय ठरलं नाही तो पण खरा साधक होणं अशक्य. मला परीक्षेला बसायचं आहे, फॉर्म भरलेला आहे, निदान ते पैसे वाया जाऊ नयेत म्हणून तरी अभ्यास करायला लागल्याशिवाय मनुष्याला दिशा लागेल कशी? आपण खरे साधक नाही. साधकात सुद्धा मी दोन प्रकार मुमुक्षुत कसे. एक ध्येय ठरलेलं आहे पण अजून साधन जमत नाही. साधनाला जे महत्व द्यायला पाहिजे ते देत नाही. मी प्रपंचालाच महत्व देतो म्हणून शिबिर दिवाळीत ठेवलंय. बघू किती येत आहे. आता दिवाळीचं नाही म्हणजे आमचं आहे मुलं म्हणतात बुवा तुम्ही नाही गेली तर काय करायचं? हा मेला तर काय दिवाळी राहते होय पोरांची? मी असं म्हणत नाही, सांगतो हा किती तुम्हाला साधनाची ही आहे आस आहे. महाराज तुम्हाला किंवा तुमचा गुरु तुमच्या सणापेक्षा जास्त वाटतोय का हे त्यातलं मर्म आहे बरं का. ते पंचानं पटलं बरोबर. हा खरंच आहे ते की मी माझ्या याला महत्व किती देतो. मग दुसरा जो आहे साधक तो कसा आहे? जगात मला याच्या पुढीकडे काही नाही, काही नाही, काही नाही. एक लहान उदाहरण सांगतो आपल्याला काय साधनाचं महत्व साधकाला असतं. की डॉक्टर राधाकृष्णन हे व्हाईस प्रेसिडेंट होते. म्हणजे काय लहान नव्हे, त्या काळची गोष्ट आहे. हिंदुस्थानचे एवढे जगप्रसिद्ध तत्वज्ञ आणि हिंदुस्थानच्या उपराष्ट्रपती हे अलाहाबादला एका कॉन्फरन्सला आले होते, येणार होते. ते आधी रानड्यांचे दोस्त होते आणि एवढा मोठा मनुष्य येणार हे तेव्हा काही व्हाईस चान्सलर नव्हते, हे युनिव्हर्सिटी प्रोफेसरच होते. कोण? रानडे. तेव्हा सकाळी 7 वाजता गाडी आली. त्यांनी घरातल्या त्या विद्यार्थ्याला सांगून दिलं होतं किंवा ते आले की त्यांना म्हणून तुमचं आटपा अजून म्हणजे जगदीप झाला की मी येतोच बाहेर. तेच नाही सगळं आटपलं. राधाकृष्णनचे एक नियम असे की ते भगवद्गीता वाचल्या, स्नान दिन झाल्यावर भगवद्गीता वाचून मग कॉफी प्यायची. मग अशी होती कॉफी प्यायची. सगळं आटपलं. मग वाजता काम करून 8:30 झाले तरीही बाहेर आले नाही. तेव्हा त्यांनी विचारलं ना की कुठे आहेत बुवा? जेव्हा ते जपात आहेत त्यांनी काय सांगितलं, माझ्यापेक्षा त्यांना त्यांचं जप जास्त महत्वाचं आहे, त्यांना डिस्टर्ब करू नको, मी येऊन गेलो म्हणून सांग. आणि ते गेले नाही, 10 मिनिटांनी आले बाहेर. अरे म्हणले आले ते करते हो. तेव्हा हे काय म्हणाले, बरोबर आहे म्हणले, महाराज मला त्यांच्यापेक्षा जास्त मोठे म्हणजे जपात होतो मी. हा साधक म्हणजे आणखी एक उदाहरण सांगतो आपल्याला. तिकडे कोकणामध्ये एक वकील होते. त्यांच्या ऐकण्यासारखीच गंमत आहे. उत्तम सगळा प्रपंच चाललेला, मुलगा LLB झालेला, LLB मला वाटतं होत होता, सेकंड LLB ला असेल. आणि एक रामदासी भिक्षा मागायला आला आणि श्लोक म्हणाला, जगी सर्व सुखी असा कोण आहे. मनाचा श्लोक. हे गोसावड्या थांब म्हणाला. काय बोलतोय? मी सुखी आहे म्हणाले. तो रामदास काय सांगतो, तो आमच्यासारखाच होता हो. तो म्हणाला भिक्षा मागायला आलेला, त्याच्यात एवढं ते कुठलं आलं. तेव्हा तो म्हणाला की हो माझं नाहीये, समर्थ हा श्लोक म्हणताय तो, मी काय गेला. तो त्याची भिक्षा आली आहे. असा अपमान झाला. 4-6 महिन्यांनी पोराला टायफॉइड झाला आणि मेला. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी समर्थाने सांगितलेलं आहे ना. पोरगं मेलं, 1 मुलगा मेला. मेल्यानंतर त्या रामदासाला हे शोधू लागले, आता कसं भेटणार तो. सत्यनारायण गेले, तिथे समर्थांचा अनुग्रह घेतला आणि साधनाला सुरुवात केली. तारक मंत्राचं 13 श्रीमंताचं जप करायचं. गमत अशी की पुढे 3-4 वर्षांनी त्यांची बायको नेली. घरात दुसरं कोणी नाही. तेव्हा पहाटेच्या 3 वाजेच्या सुमाराला गेली. तेव्हा लोकांना सांगितलं तुम्ही तयारी करा म्हणाले. हे गेले, स्वतः स्नान केलं, रोजच्या प्रमाणे 4 ते 6 जप केला, झाली ना तयारी. म्हणजे चला, हे साधनाचं महत्व की जगामध्ये मला तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही, साधनापर्यंत दुसरा काही नाही. हा साधक खरा. आणि म्हणूनच समर्थाने म्हटलेलं आहे की असा जो साधक असतो तो बळेची मन स्वरूप आकार काही
त्याच त्याचं चित्त एकदम भगवंताकडे जात नाही, पण तो कसा आपल्या जबरदस्तीनं मनावर स्वार होऊन तो लक्षात ठेवा. आपण ऐकून तर ठेवा, तुमचं आपण नाही त्याची दिसतच आहे, पण काय असतं परमार्थ म्हणजे असं. आणि मग तो सिद्ध होतो, तो स्थिरावला तिथे की मग सिद्ध असतो, त्याच्यामध्ये नाही. आणि समर्थांनी तर आज्ञा अशी केली आहे की सिद्ध जरी झाला तरी त्यांनी आपलं साधन सोडू नये, समर्थन सोडून. तेव्हा सिद्ध भवती, हे प्रेम आल्यानंतर मी सांगितलं ना आपल्याला, त्या शिजलेल्या तांदूळासारखा होतो. भात कसा दिल्यानंतर गरम होतो, त्याचं अंतःकरण इतकं मृद होतं की प्रेमाशिवाय दुसरं काही राहूच शकत नाही. ईश्वराच्या प्रेमाशिवाय त्याच्या अंतःकरणात काही राहूच शकत नाही, असं म्हणून तो सिद्ध भवती. सिद्धीचा दुसरा अर्थ आपल्याला माहिती आहे, या ज्या शक्ती येतात योगामध्ये त्याला सिद्ध पुरुष म्हणजे ज्याच्याजवळ सिद्धी आहे तो अर्थ इथे नाही. इथे अर्थ हा आहे की या चारही अवस्थातून तो पुढे जातो म्हणून सिद्ध होतो. केवळ प्रेमाने तो सिद्ध होतो. आणि यालाच महाराज सहज समाधी म्हणत, उघड डोळे उघडून समाधी. आपल्याला एक समर्थ ज्ञानेश्वर नाही नाथांची ओवी सांगून ठेवतो, सहज समाधी, उघड्या डोळ्याची समाधी. मी अनेक वेळा सांगितले, पाठ करून ठेवण्यासाठी. म्हणाले जैसे ग्रहाश्रमून सांडिता, ग्रस्ताश्रम आहे आपला न सांडिता, कर्मरेखा ओलांडिता, म्हणजे जे व्यवहारातले तुमच्या मर्यादा आहेत ते न सोडता. म्हणजे बाप म्हणून आहे, मुलगा म्हणून आहे, नवरा म्हणून आहे, काय किंवा बाईचं आई म्हणून आहे, बायको म्हणून आहे, मुलगी म्हणून, तुमची ज्या काही कर्माच्या मर्यादा आहेत त्या कर्मरेखा ओलांडिता. नाही, तुमचा जो व्यवसाय आहे तो निज व्यापारी वर्तता, कुणी बिझनेस करतोय, कुणी शिक्षक आहे, कुणी आणखी नोकर आहे. निज व्यापारी वर्तता आत्मबोध सर्वथा न मलिळे, काय तो मलिन होत नाही, आहे तसा बाहेरून पाहावा. आणि म्हणूनच महाराज म्हणते संत ओळखणं फार कठीण आहे, देवाला ओळखणं सोपं आहे म्हणा, संत ओळखणं फार. कारण आपण बाहेरून पाहणार, याच्या देहाच्या आणि क्रिया बोलणं चालणं पाहणं, आज त्याची अवस्था काय, कसं काय करायचं मला नाही का. तेव्हा सिद्ध पुरुष जो आहे हा असा पाहिजे. डोळे झाकून समाधी राहिली तर आहे तर काय मोठं, उघड्या डोळ्याला तो समाधीच्या अवस्थेत राहिले, तो सिद्ध. पुढे जावं तो म्हणाले अमृतो भवती. अमृत या शब्दाचा अर्थ आता आणखी निराळा. अमृत हे एक पेय आहे बरं का. एक जाहिरात पाहिली मी पूर्वी ग्रुप बॉन्डची, त्याच्यामध्ये होतं इहलोकचे अमृत बरं का. ग्रुप बॉन्ड चहा, चहा अमृतच आहे यात शंकाच नाही. शेवटी देवाचं तीर्थ घालायच्या आधी चहा चमच्यावर घाला म्हणेल मनुष्य, अशा वेगळी आहे. चहाला फार महत्व आहे आणि त्यापायी मध्यम स्थितीला किती खर्च आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. बरं काय 50-60 रुपये काय किलो आहे ना चहा, किलो नाही माझं संबंध नाही. तो आपलं सांगत नाही तू काय आपल्याला. अमृत हे पेय आहे. हे काय पेय आहे, अशी आपल्या पौराणिक कथा एक कल्पना आहे की ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला जी 14 रत्न निघाली, त्यावेळेला अमृत हे एक रत्न निघाले, एक कुंभ निघाला, एक भांड निघालं, लोटी निघाली म्हणा. त्या लोट्यामध्ये हे अमृत भरलेलं होतं. त्या अमृताचा गुण काय आहे, 3 गुण आहेत. पहिला म्हणजे अतिशय मधुर आहे, गोड नाही मधुर आहे. श्रीखंड गोड असतात, मधुर असण्यात फरक आहे ना असा. म्हणजे मधुर जी वस्तू आहे ती किती खाल्लं तरी त्याची तृप्ती होत नाही, म्हणून ते मधुर आहे. दुसरी गोष्ट कशी आहे की अमृत एकदा चाखलं की ते थोड्याने तृप्तीच होत नाही, सारखं सारखं अमृत घ्यावं. आणि तिसरी गोष्ट असेल तर ते माणसाला आनंदामध्ये ठेवतं. 3 गुण आहेत. तर मुसलमान लोकांच्या याच्याप्रमाणे दारू हे अमृत आहे आणि स्वर्गामध्ये दारूची नदी आहे म्हणजे. तेव्हा एक कवी म्हणतो, हो म्हणाला काय पिताय तुम्ही इथे, एवढं पिताय,
असं आहे म्हणाले, मी स्वर्गाला जाणार, तिथे आहे त्याची नदी, इथे जर प्यायची सवय नसती तर तिथे कसं देणार म्हणाले, म्हणून मी इथे सवय करतोय. आपण असं काही करू नका. असं हे अमृत. पण त्याचा मुख्य गुण सांगतो आपल्याला. अमृत हे प्रेमाने भरलेलं आहे आणि ते शब्दरूपाने बाहेर येतं आणि माणसाला ऐकल्याबरोबर तृप्ती येते, शांतता येते, अस्वस्थ म्हणून शांत होते. आणि हा संताचा गुण आहे. लक्षात ठेवा, ज्याच्या बोलण्याने आपलं मन शांत होतं साधक असला पाहिजे. तो भले न दाखवू द्या, पण त्या माणसाच्या वाणीनं आपलं अस्वस्थ मन शांत होत असेल, समजा इथे पाणी उरत आहे. तुका म्हणे सुख परागी या सुखी, अमृत हे मुखे श्रवत असे. मग त्या शब्दाचं बोलणं ते अमृत आहे. पण याही पेक्षा आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराजांचं चांगलं म्हणजे पार आहेत सगळं, नाही का? काय झालं कोणाला ठेवून, वेदाच्या आधी ज्ञानेश्वर महाराज झाले असते तर बरं झालं. वेदापेक्षाही मोठा आहे. ते म्हणाले, सत्पुरुषाची अवस्था अशी असते, स्नेह पुढा पाव धरे. तुम्ही सत्पुरुषाला भेटायला गेलात तर त्याच्या शब्दाच्या आधी डोळ्यातून त्याचं प्रेमच बाहेर धावतं, कारण तो अमृत स्वरूप असतो. अमृत भवती. ते लावताना भरून यायचं, त्यांना रडायचे, ऍक्च्युअली भरायला पाणी यायचं. ते झाल्यावर मी एकदा म्हणलं, भाऊसाहेब तुम्हाला काय होतं, काय सांगू म्हणाले. त्याला पाहायला पण भाऊसाहेब म्हणत, महाराजांच्या बोलण्यामध्ये विशेष रस असेल. हे जगते वाटते, ते काही अभ्यास केलेले नव्हते, शिकलेले नव्हते, पण असं बोलायचं. त्यांच्या बोलण्यात विशेष रस असेल. आणि एकच उदाहरण सांगतो. ज्या दिवशी रात्री महाराजांनी धुंदुरमास नाही धुंदुरमास लक्षात नव्हता, काही दिवस रात्री फराळाला बसले आणि मंडळी बसली होती आणि महाराजांनी गोष्टी सुरू केल्या. त्याच दिवशी रात्री नानासाहेब पेशवांना मी शब्द दिला होता, तिकडे मी गेलो होतो, हे 40 सांगितलं, त्या रात्रीची गोष्ट आहे. मंडळी सगळी बसली होती. अहो लोक काय करायचे, हात वाळले म्हणजे धूळ घेऊन पुन्हा बसायचे आणि महाराज ते बसलेले. तर पहाटे 6 वाजेपर्यंत बसले, रात्री 9 वाजता बसले. आपण आयुष्यात कुठे गेलो, काय गेलो, काय पाहिले, साधू कसे पाहिले सांगायचं. आणि आश्चर्याची गोष्ट ते महाराज खेळवर बोलत आणि न चालणं म्हणत, म्हणजे बोलताना खेळगाव तिला बोलत तसं बोलत, पण बोलण्यामध्ये माधुर्य फार रस. भाऊसाहेबांचा शब्द अगदी मार्मिक आहे, बोलण्यात विषय अमृत असते, यात शंकाच बरं का. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं की हा शब्द बोलतो अमृत म्हणजे काय, का नादब्रह्म उसळले. नादब्रह्म मुसे आहे, सॉरी जाऊ नाही हे का नादब्रह्म मुसे आले. नादब्रह्म म्हणजे स्वरांचा साक्षात्कार. माणूस संगीताने वेडा होतो ना, आणि ध्यानात ठेवा आपण, प्रेम उसळलं की 2 तऱ्हेने व्यक्त होतो, एक संगीत आणि नृत्य. आपण नाचत नाही, पण हे गुरुदेव रानडे रात्री त्यांना तो भाव आला, नारायण नारायण करून नाचत असतो आपल्या खोलीमध्ये. आणि त्यांना विचारलं, तुम्ही खोली बंद का करता. लोक म्हणतील हा एवढा प्रोफेसर मी विद्वान वेळासाठी नाचतो, हा बबरा होऊ नये म्हणून मला बंद करतो. अरे अशक्य आहे. खरं प्रेम आल्यानंतर तो नाचलाच पाहिजे, नाही तर की नाही नुसतं देवाचं नाव मोठ्याने घेत जाईल. काय ते नाव असेल ते प्रेमाचं हा रक्षण आहे. अहो प्रेम म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा उल्लसित होणं असं आहे. जशी गंगा नदी भरायला लागली की तिला आवरणं कठीण जातं, तसं भगवंताचं प्रेम आल्यानंतर आवरणं कठीण गोष्ट आहे. तुम्हाला आज जरा उशीर झाला भजनात, तुम्हाला आणखी सांगतात सांगावं नाही. महाराजांचं सांगायची मला फार हौस आहे. भाऊसाहेब पूजा करीत 10 वाजता 10:30 वाजता स्नान करून पूजा केली. ते पूजा म्हणजे काही नसते, एका टप्प्यात फिरविला असेल ती गंध, ते महाराज लावायचं, महाराज ते कपाळाला लावायचं, तुळशी वगैरे. आणि महाराज हा मंत्र त्यांचा, ते तुळशीपत्र वाहताना महाराज
तर काही वेळेला काय व्हायचं, ते लावताना भरून यायचं, त्यांना रडायचे, ऍक्च्युअल डोळ्याला पाणी यायचं. ते झाल्यावर मी म्हणलं, भाऊसाहेब तुम्हाला काय होतं, काय सांगू म्हणाले. त्याने पाहायला बरोबरच म्हणले माझं अंतःकरणच म्हणजे बिघडलं. अमृतो भवती. अरे यार, आपल्याला जर अनुभव आला तर आपण खरंच धन्यवाद. नाही, याला बायकांना बरोबर कळेल. मूल आहे, तान्ह मूल आहे, छान आहे, दिसायला चांगलं आहे, गुटगुटीत आहे, आणि त्याची वेळ झाली आहे आणि जागा नाही. पाण्याशी येऊन बाईच्या डोळ्याला अश्रू वेचून केले. त्या आनंद अश्रू असतात. ते पाना वाहीत गेला, पाना आवरणार नाही. ते वात्सल्याने येतं, हे आदराने. म्हणून नाद ब्रह्म विषय आले. हे संगीत जे आहे ते साकार झालं शब्दरूपान. का गंगा पण उसळली. गंगा अतिशय थंड ना. गंगा पापम शशी तापम असं संस्कृत भजन आहे की गंगा पाप नाहीच करते. गंगेचं पाणी असं उसळलं. मग मी हरिद्वारला बघा, उन्हाळा असावा आणि अनुभवून सांगतो, आपण बसलेला असावं काठावर आणि ती आली लाट अंगावर ते चिंचोडे आले ना, प्रसन्न वाटत लागली. फवारा रसा मारावा. गंगा पळे उसळले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे. काय तैसे सास आणि मवाड. त्याची वाणी वर्णन करते. सास आणि मवाड, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृत शब्द वापरा. आता या दृष्टांताचा अर्थ सांगतो. किती प्रोफेसर लोकांनी विचारला, पतिव्रते आले वार्धक्य जैसे. भोगल्याला कुठे सांगताय, काय हे मेला शिकवणारे ज्ञानेश्वरी. ते काय म्हणाले, कानेकर तुम्हाला म्हणले, आम्हाला जे अडतं तेच तुम्ही विचारलं म्हणले. ही खूपच आहे. पण अर्थ पाहावा, तुम्हाला त्याचा अर्थ कळत नाही, त्यालाही कळत नसतो अर्थ लिहिणाऱ्याला. महाराज म्हणाले, पतिव्रतेचं नवऱ्याशिवाय प्रेम नाही. हा काय, हा सत्पुरुष ज्ञानेश्वरी सांगू शकेल. पतिव्रते आले वार्धक्य जैसे. एक पतिव्रता आहे, ती म्हातारी झाली, तशी याची वाणी असते अमृतमय. कशी म्हणाले, प्रेमाने भरलेली. तर पतिव्रतेला पतीशिवाय पुरुष नाही. अतिशय पतीवर प्रेम. पण म्हणाले, तरुणपणी कामवासना असते. पतीपुरती का होईना, आपण कामवासना असते. त्या प्रेमामध्ये त्या कामवासनेचा गंध असतो थोडासा. पण म्हातारपण आल्यानंतर शुद्ध प्रेमाशिवाय दुसरं काही उरतच नाही. काय ज्ञानेश्वर झालं. पतिव्रतेला वार्धक्य आल्यानंतर शुद्ध प्रेमाशिवाय दुसरं काहीच नाही. तसं या वाणीमध्ये अमृताशिवाय, प्रेमाशिवाय दुसरं काही. म्हणून अमृतो भवति. अमृत हे मुखे स्रवत असे सांगतो. काय तुकाराम म्हणे स्पष्ट. का तुकाराम म्हणे, सुख पराव्यास. अमृत हे मुखे. मग तृप्तो भवति. 2-3 मिनिटच घेतो. तृप्तो भवति. खरं सांगू का, सगळ्या जीवनाचं भरम असेल तृप्तीमध्ये आणि देहबुद्धीच्या भूमिकेवर. अन्नाशिवाय तृप्ती नाही, म्हणून सत्पुरुष खायला लागले. आता पुरे अशी कोणती जगात गोष्ट आहे, पैसा, कीर्ती, इंद्रियांचं सुख पुरे कधी म्हणायचं नाही. खायला पोटभर घातल्यानंतर आणखी घ्या रे, म्हणून सत्पुरुष खायला लागले. पोटभर खायला घातल्यानंतर 2 गोष्टी होत्या. एक तो तृप्त होतो आणि मिंदा होतो खायला घातल्यामुळे. मग आता राम राम म्हण, राम राम असं आहे ना. नाही का, तुम्हाला माहिती असेल, हे जे डाका घालणारे लोक असतात ना, डाकू, ते ज्याच्या घरी डाका घालत त्याच्या घरी खात नाही. म्हणून एकाने हुशारी केली ना, तो तंट्या भिल्ल म्हणून होता याच्यामध्ये खानदेशात, फार प्रसिद्ध डाकू. तेव्हा त्याने ठरवलं आमच्या घरावर डाका घालायचा. यांनी फार हुशारी करून त्याला त्याच्या मंडळीना एकदा मेजवानीला बोलवलं आणि पोटभर खायला घातलं. डाका घातलं बंद, कारण त्याचं हेतू नीट खाल्लं, निंदे पण आलं ना. तसं सांगायचं हेतू काय आपल्याला, तर ही जी तृप्ती आहे ही तृप्ती सत्पुरुष असा असतो, तुम्ही खरंच त्याला चिकटतात ना, तृप्ती. कारण दुसरीकडे जायची इच्छा व्हायची नाही, काही करावं असं वाटणार नाही. तू आणि मी अगदी तुम्हाला
कल्पना येईल, बायकांना जास्त येईल. समजा एखादी बाई साधी आहे, बिचारी दिसायला देतात, ती शिकले नाही, आमच्या त्यांना असं सांग आणि एका चांगल्याने करून घेत. नवरा खरा सज्जन आहे आणि तिला अतिशय प्रेमाने वागवतो. काय तृप्ती असते तिला, पदरी पडले पवित्र झाले म्हणून किती तृप्ती असते जीवनामध्ये. मला मिळालं आणि त्याच जन्मभर त्यांनी कधी दुखवलं नाही तिला, तर तिला स्वर्ग आणखी काय मला नाही का. ही तृप्ती जी आहे ती तृप्ती प्रेमानेच मिळते, ज्ञानाने मिळणार नाही, जगातल्या मोठेपणाने मिळणार नाही, प्रपंच चांगला होऊन मिळणार नाही, प्रेमानं फक्त नाही. आणि तुमच्यापैकी जे म्हातारे आहेत माझ्यासारखे त्यांना सांगून ठेवतो, म्हातारपणी घरातल्या माणसांच्या सेवेपेक्षा त्यांचं प्रेम हे समाधान जास्त देत. बरं एखादं तुम्ही आजारी तुमचं नाही केलं तर चालेल, पण हे बरे व्हावे, म्हातारा मिळाला तर बरा असं नाही वाटावं, म्हणजे त्यात तृप्ती आहे. प्रेमासारखी तृप्ती नाही. त्यातल्या त्यात महाराजांच्या सारख्याची गाठ पडून त्याने जर त्यांचं प्रेम मिळालं तर जीवनात आणखी काही मिळवायचंच राहिलं नाही असं त्याने खरोखर सांगतो. त्याने माझ्यावर अत्यंत एखादा चांगला मित्र भेटला तर काय त्याचं समाधान अतिशय प्रेम असतं. म्हणून तृप्तो भवती. सत्पुरुषाचं लक्षण काय किंवा भक्ताचं लक्षण काय, त्याला भगवत नाही कोणत्याही तऱ्हेची, ते तू दिलास ना बास. आणि जास्त हे पैसा अडका ह्याच्याबद्दल अतृप्ती फार असते, तेव्हा नाही तुम्ही दिले ते बरोबर आहे, हेच योग्य आहे. माझ्या प्रगतीला याच्यापेक्षा जास्त असणं बरं नाही. विनोदानं म्हणायचं एखादी सून जरा आपल्या मनासारखी नसली नाही, आपण बरोबर दिलेली आहे, त्याशिवाय माझं लक्ष आपल्याकडे लागणार कसं हे आहे ना, तिकडे अडकले की इकडे गेलं असं. आणि असं होतं खरं, ते येत आहे दारात उभे पण आत बसायला जागाच नाही तर काय करतील हो. आमच्यामध्ये आमची मुलं बाळ पैसा अडका हे सगळं आत भरलेलं असल्यामुळे, अशी घाण असल्यामुळे तो आत येईल कसा नाही का. मग ते काय करतात, उभे राहतात, आपल्याकडे पाच करून उभे राहतात, म्हणजे घाण तरी नाकाला लागत नाही त्यांची. नाम घेण्याची बुद्धी तेवढी राहते, त्यांच्या अस्तित्वाची जाणीव तेवढी राहते. पुढचं सूत्र उद्या.